नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 73 आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार किंवा टीसीएस आणि आयबीपीएस ने विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी काय करत आहोत, समावेश करत आहोत। जे प्रश्न काय असणार आहेत, तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय उपयुक्त असे असणार आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते नृत्य इतर भारतीय शास्त्रीय नृत्यांची जननी म्हणून ओळखले जाते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणत्या नृत्याला भारतीय शास्त्रीय नृत्यांची जननी असं म्हटलं जातं, असं या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय आहेत पहा, कथ्थक, मणिपुरी, कथकली आणि भरतनाट्यम। तर यापैकी भरतनाट्यम हे जे शास्त्रीय नृत्य आहे याला काय म्हटलं जातं, इतर भारतीय शास्त्रीय नृत्यांची जननी असं म्हटलं जातं। ओके, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला शास्त्रीय नृत्य आणि राज्य काय करायचं आहे, कोणतं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे हे तोंडपाठ करायचे पहा। मग भरतनाट्यम हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे हा प्रश्न विचारला जातो, तर हे कोणत्या राज्याचं आहे, तामिळनाडूचं आहे। त्याच्यानंतर कथकली हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे, तर हे केरळ राज्याचं आहे। त्याच्यानंतर मोहिनीअट्टम हे सुद्धा काय केरळ राज्याचं आहे। केरळ राज्याचे दोन शास्त्रीय नृत्य आहेत, लक्षात ठेवायचे, कथकली आहे आणि मोहिनीअट्टम आहे। ओके, त्याच्यानंतर कुचिपुडी कोणत्या राज्याचं आहे, तर हे आंध्र प्रदेश राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे। प्रश्न वारंवार विचारले याच्यावरती मित्रांनो, तुम्हाला एकूण 8 शास्त्रीय नृत्य काय करायचे लक्षात ठेवायचे। का लक्षात ठेवायचे, तर याच्यावरती बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी आपण पहिले 4 पाहिले होते। पाचवं काय पहा, ओडिसी शास्त्रीय नृत्य आहे, कोणत्या राज्याचं आहे हे नावावरून तुम्हाला लगेच कळेल, हे ओडिसा राज्याचं आहे। मणिपुरी हे सुद्धा काय होईल, या राज्यावरून लगेच कळेल तुम्हाला कोणत्या राज्याचं आहे, मणिपूर राज्याचं आहे। त्याच्यानंतर कथ्थक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे, तर कथ्थक हे उत्तर प्रदेशचं आहे आणि सत्रिया हे आसाम राज्याचं आहे। खूप महत्त्वाचे मित्रांनो, हे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे। भरतनाट्यम तामिळनाडू, कथकली आणि मोहिनीअट्टम केरळ, कुचिपुडी आंध्र प्रदेश, ओडिसा मणिपुरी मणिपूर, कथ्थक उत्तर प्रदेश आणि सत्रिया आसाम। बऱ्याच वेळेस मित्रांचं हे कथ्थक आणि हे कथकली या दोघांमध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवायचे। कथकली केरळ आणि कथ्थक काय आहे, उत्तर प्रदेश आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबर, विज्ञानवरती प्रश्न विचारला होता पहा। काय विचारलं होतं, खालीलपैकी कोणते ऍसिडचे वैशिष्ट्य नाही। आता ऍसिड म्हणजेच काय, तर आम्ल। खालीलपैकी कोणतं आम्लाचं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन पहिलं काय दिले पहा, ते लाल लिटमस निळ्यामध्ये बदलते। मग हेच पहिलंच काय, ऍसिडचं वैशिष्ट्य नाही, आम्लाचं वैशिष्ट्य नाही, हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, तर हे आम्लारीचं वैशिष्ट्य आहे। ओके, तुम्हाला माहिती आहे आम्ल आणि आम्लारी मधला फरक तुमच्या लक्षात असेल। आम्लामध्ये काय होतो, आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो पहा। मी या ठिकाणी लिहून दाखवतो वाटलंच तुम्हाला। आम्लामध्ये काय होतो, निळा लिटमस कसा होतो, लाल होतो, आणि आम्लारीमध्ये काय होतो, लाल लिटमस निळा होतो। हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। ओके, बाकी काय, आम्लाचं वैशिष्ट्य काय पहा, ते दातूंना गंजवणारे असतात, तळाशी मिसळले असते, कमी आम्लयुक्त होतात, त्यांची चव आंबट असते। आम्लाची चव कशी असते, आंबट असते। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे पीएच मापन श्रेणी, काय पीएच मापन श्रेणी लक्षात ठेवायचे, ती कुठून असते, 0 ते 14। ओके, मग या ठिकाणी 7 ज्या पदार्थाचा पीएच 7 असतो ते काय असतं, उदासीन असतं। लक्षात ठेवायचे काय असतं, उदासीन। 7 पासून इकडे जसं जसं जाऊ तसं काय असतं, ते आम्लारी असतात, आम्लारी। 7 ते 14 काय आम्लारी, आणि 0 ते 7 काय असतात, आम्ल असतात। ओके, लक्षात ठेवायचे। 7 पासून जितकं 0कडे आपण अलीकडे येऊ तेवढं काय होतं, ते तीव्र आम्ल होतं। 7 पासून 14 कडे जेवढं जाऊ आपण तेवढं ते काय होतं, तीव्र आम्लारी होतं। लक्षात ठेवायचं। आणि उदासीन कुठं असतंय, 7 वरती, पीएच 7 असेल तर ते पदार्थ उदासीन असतो। ओके, पुढचा प्रश्न काय पहा, पुन्हा प्राचीन इतिहासावरती प्रश्न विचारलाय पहा। प्राचीन इतिहासावरती भरपूर प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत। ओके, काय विचारले पहा, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने शक राजा नहपानचा पराभव केला होता। ऑप्शन काय दिलेत पहा, यज्ञश्री, सिमुख, शिवस्कंद आणि गौतमीपुत्र सातकर्णी। मग या गौतमीपुत्र सातकर्णीने काय केलं होतं मित्रांनो, जो शक राजा होता नहपान याचा काय केला होता, पराभव केला होता। वारंवार प्रश्न रिपीट होतो, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला होता पहा, की कोणत्या
राजाने स्वतःच्या आपल्या नावापूर्वी आपल्या आईचं नाव लावलं होतं पहा, तर या गौतमीपूर्ण सातकर्णीचं म्हणजे याचं खरं नाव सातकर्णी होतं, पण त्याने त्याच्या अगोदर काय केलं होतं, गौतमी हे काय होतं त्याच्या आईचं नाव होतं, मग त्याने काय लावलं होतं पाहते, गौतमी पुत्र सातकर्णी असं नाव लावलं होतं. कोणता राजा होता हो, सातवाहन राजा होता. हे पण तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचे. याने किती वर्ष राज्य केलं गौतमी पुत्र सातकर्णीने, 25 वर्ष राज्य केलं. आणि याचं वर्णन काय केलं जायचं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या राजाचं वर्णन त्रिसमुद्र तोय पीतवाहन असं केलं जातं, असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. मग हे वर्णन कोणाचं केलं जातं, तर गौतमी पुत्र सातकर्णीचं केलं जातं. आता हे त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय, ज्याचं वाहन म्हणजे ज्याचा घोडा तिन्ही समुद्राचं पाणी पितो असा तो राजा कोण होता, तो गौतमी पुत्र सातकर्णी होता. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की सातवाहन घराण्याची किंवा सातवाहन राजाची राजधानी कोणती होती, तर ही राजधानी कुठे होती त्यांची, प्रतिष्ठान या ठिकाणी त्यांची राजधानी होती. प्रतिष्ठानचं आजचं नवीन नाव काय आहे, प्रतिष्ठानलाच आज आपण काय म्हणतो, पैठण म्हणतो. म्हणजे पैठणचं जुनं नाव काय होतं, प्रतिष्ठान होतं. ओके. सातवाहन राजाचा संस्थापक कोण होता किंवा सातवाहन संस्थानाचा घराण्याचा संस्थापक राजा कोण होता, तर सिमुख हा काय होता, सातवाहन राजाचा संस्थापक राजा होता. ओके. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजेच अतिशय IMP असे 1000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्या सुद्धा कशा भेटतील पहा, उत्तरासहित म्हणजे आन्सर की सहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी दिल्या जातील. या नोट्स एवढ्या परिपूर्ण आहेत मित्रांनो, तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100 पैकी 90+ मार्क म्हणजे 90 पेक्षा जास्त मार्क काय नक्कीच घेऊ शकता. कधी, जर तुम्ही आपल्या एवढ्या नोट्सचा अभ्यास केला तरीही. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, मराठीच्या नोट्स आहेत, इतिहास विषयाच्या नोट्स आहेत, भूगोल विषयाच्या नोट्स आहेत, राज्यशास्त्राच्या नोट्स आहेत, विज्ञानच्या नोट्स आहेत आणि अर्थशास्त्राच्या नोट्स आहेत. त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता खूप महत्त्वाचं आहे. गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे सुद्धा याच्या ठिकाणी आपण काय करत आहोत, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ओके. मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर किंमत ही फक्त 150 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे. जर तुम्ही ही टेस्ट सिरीज जर आज घेतली मित्रांनो, तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 99 रुपयाला तुम्हाला टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे पहा, गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती 99 रुपये पे करायचे आहेत. पे केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा, फोटो काढायचा आणि तो काय करायचा व्हॉट्सॲपला, आता व्हॉट्सॲप जवळपास सगळेजण वापरतात, व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, तो स्क्रीनशॉट शेअर करायचा, पाठवून द्यायचा. ओके. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 10 टेस्ट पेपर फ्री तलाठी भरतीच्या 2011 पासून 22 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या सुद्धा आन्सर की सहित आणि अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील, फॉरवर्ड केल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न पाहू पहा, 4 नंबर काय विचारलंय, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी, आता आदिवासी म्हणजेच कोण, ST लोकसंख्येची टक्केवारी सुमारे किती आहे असं विचारलंय. बऱ्याच वेळेस हा प्रश्न मित्रांनो रिपीट झालाय. का रिपीट झालाय तर तुम्हाला माहिती, TCS काय करतंय, 2011ची जी लोकसंख्या आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2011ची लोकसंख्या काय करायची, तोंडपाठ करायची आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं आपण एखादा व्हिडिओ बनवू, मी लवकरच याच्यावरती एक चांगला डिटेल्समध्ये काय करतो, व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ओके. मग या ठिकाणी किती प्रमाण आहे, 9.35% लोकसंख्या काय आदिवासींची आहे किंवा ST लोक जमातीची आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं किती, 9.35%. ओके. आणि जर भारताचा विचार केला तर आदिवासी समाजाची संख्या किती आहे मित्रांनो, 8.6% आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचं प्रमाण पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि भारताचं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 5, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार बहुउद्देशीय सीवीड पार्क कोठे उभारला जाईल, तो तामिळनाडू या ठिकाणी उभारला जाणार आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, हे प्रश्न शक्यतो रिपीट होण्याचे चान्सेस काय आहेत, खूप कमी आहेत.
म्हणजे जे करंटचे प्रश्न आहेत ना हे रिपीट होणार नाहीत. तुम्हाला सांगतो मी सांगतो करंटचा प्रश्न तुम्हाला जसाच तसा रिपीट होणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय होईल याच्यावरून एक आयडिया येईल की अशा पद्धतीचं करंट परीक्षेमध्ये विचारलं जातं, म्हणून मी ते प्रश्न काय करतोय स्किप न करता काय परीक्षेमध्ये घेत आहे किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांचं स्पष्टीकरण देत आहे. ओके, पण याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय, महाराष्ट्राच्या शासकीय योजना त्याचबरोबर केंद्राच्या सुद्धा योजना तुम्हाला पाठ करायच्या आहेत. ओके, जास्तीत जास्त तर महाराष्ट्राच्या शासकीय योजना तुम्हाला तोंडपाठच करायच्या आहेत. 6 नंबर प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला होता, तर तो महात्मा फुले यांना समर्पित केला होता. आता या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणाचा आहे. मग हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणाचा आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा काही ग्रंथ आहे. ओके, आता या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की जे शूद्र आहेत हे शूद्र आधी काय होते, क्षत्रिय होते, असं त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले. खूप महत्वाचं आहे. काय सांगितलंय, शूद्र हे काय होते अगोदर क्षत्रिय होते असं सांगितलंय. ग्रंथ कोणता आहे, हू वेअर द शूद्राज आहे, कोणाला समर्पित केला आहे, महात्मा फुले यांना समर्पित केला आहे. ग्रंथ कोणाचा आहे, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बाकीचे सुद्धा ग्रंथ लक्षात ठेवायचे पहा, महत्वाचा आहे. द अनटचेबल्स, बुद्धा अँड हिज धम्मा, रानडे, गांधी अँड जीना, त्याचबरोबर थॉट्स ऑन पाकिस्तान, हे खूप महत्वाचे पुस्तकं आहेत मित्रांनो. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही हे सगळे पुस्तकं नक्की वाचून सुद्धा काढा मित्रांनो. अतिशय जबरदस्त अतिशय उत्कृष्ट असे काही पुस्तक आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. काय सांगितलंय, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंजाबमधील घुमान येथे अभंग लिहिले. मग पंजाबमधील घुमान या ठिकाणी कोणी अभंग लिहिले होते, तर ते संत नामदेव यांनी लिहिले होते. पहा, खूप महत्वाचं आहे. मग संत नामदेव यांनी काय केलं होतं पहा, पंजाबमधील घुमान या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला होता. प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही की पंजाबमधील घुमान या ठिकाणी कोणी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला, किंवा असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संत नामदेव यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा काय केला, प्रसार केला. मग कोणत्या ठिकाणी केला, तर घुमान या ठिकाणी केला. घुमान कोणत्या राज्यामध्ये आहे, पंजाब या राज्यामध्ये. कशाचा प्रसार केला, वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ओके, त्याचबरोबर शिखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग शिखाचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे, तर तो आहे गुरु ग्रंथ साहिबा. आणि या गुरु ग्रंथ साहिबामध्ये कोणाचे कोणाचे अभंग आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर ते कोणाचे आहेत, संत नामदेव यांचे अभंग आहेत. या अभंगालाच दोहे असं सुद्धा म्हटलं जातं. हा प्रश्न वारंवार आलेला आहे की गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये किंवा या शिखांच्या पवित्र ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणाचे दोहे आहेत किंवा आढळतात असा प्रश्न विचारलेला आहे. मग ते कोणाचे आहेत, संत नामदेव यांचे आहेत. पुढचा प्रश्न आपला 8 नंबर, खालीलपैकी कोणत्या राज्यात चक्रधर उत्सवाचे आयोजन केले जाते. कोणता उत्सव, चक्रधर उत्सव. तुम्हाला पहा, राज्य आणि उत्सव सुद्धा लक्षात ठेवायचे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. मग चक्रधर उत्सवाचं आयोजन कुठे केलं होतं, कोणत्या राज्यामध्ये केलं जातं मित्रांनो, तर ते छत्तीसगड राज्यामध्ये केलं जातं. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला मी काही राज्य सांगतो आणि उत्सव सांगतो. पहा, मध्य प्रदेशामध्ये कोणता उत्सव, मालवा म्हणजेच माळवा, लक्षात ठेवा माळवा उत्सव, निमाड उत्सव. त्याच्यानंतर गुजरातमध्ये होली, त्यालाच आपण होळी म्हणतो, पतंग महोत्सव आणि रथयात्रा कुठं असते, गुजरात राज्यामध्ये असते. पश्चिम बंगालमध्ये काय, दुर्गा पूजा, डोल आणि पौर्णिमा, हे काय त्या ठिकाणचे उत्सव आहेत. मित्रांनो तुम्हाला आहे ना TCS पॅटर्नचा अभ्यास करताना काय करायचं, तुम्हाला राज्य त्या ठिकाणी साजरे केलेले जाणारे सण म्हणा किंवा उत्सव म्हणा, त्याचबरोबर तिथले लोकनृत्य म्हणा किंवा शास्त्रीय नृत्य म्हणा, हे सगळं तुम्हाला काय करायचंय, तोंडपाठ करायचंय. जमाती सुद्धा तोंडपाठ करायच्यात, कारण जमातीवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे TCSने. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक किती आहे, 9 आहे. काय विचारलंय, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वर्षी उद्दिष्टांचा ठराव मांडला. मग उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वर्षी मांडला होता, तर तो मांडला होता 1946 ला. आता या ठिकाणी वर्ष विचारलंय, परंतु बऱ्याच ठिकाणी तारखेसहित विचारलं जातं. मग तुम्हाला तारीख लक्षात ठेवायची. कोणती तारीख आहे पहा, 13 डिसेंबर 1946 रोजी. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. कधी मांडला होता, 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता. ओके,
मग या ठिकाणी हा जो उद्दिष्टाचा ठराव आहे तो मांडला 13 डिसेंबर 1946 ला, पण तो मंजूर कधी झाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग तो मंजूर कधी झाला होता? 22 जानेवारी 1947 रोजी काय उद्दिष्टाचा जो ठराव आहे याला संविधान सभेकडून काय मान्यता मिळाली होती किंवा मान्य झाला होता. ओके. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे मित्रांनो, ही प्रस्तावना कशावर आधारित आहे? तर ही प्रस्तावना याच उद्देश पत्रिकेवरती आधारित आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. खालीलपैकी कोणत्या काळात महानुभाव पंथ आणि वारकरी चळवळ महाराष्ट्रात उदयास आली? मग महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ आणि वारकरी चळवळ ही यादव काळामध्ये काय झाली होती? उदयास आली होती. आता या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आपल्याला की यादव हे कोणाकडे मांडलिक होते? तर पहा, यादव हे सुरुवातीला राष्ट्रकूटाकडे मांडलिक होते आणि त्याच्यानंतर ते काय बदामीच्या चालुक्यांचे काय होते या ठिकाणी ते मांडलिक होते. त्याच्यानंतर असाही प्रश्न विचारला जातो की यादव सत्तेची स्थापना कोणी केली किंवा यादवांचा पहिला राजा कोण होता? तर तो कोण होता? 5वा भिल्लम होता. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. ओके. कोण होता? 5वा भिल्लम होता. यादवांची राजधानी कुठे होती मित्रांनो? देवगिरी या ठिकाणी त्यांची काय होती? राजधानी होती. त्याचबरोबर या यादवांकडे कोणता एक संगीत तज्ञ होता असा प्रश्न विचारला जातो. मग यादवाकडे कोण संगीत तज्ञ होता? तर सारंगदेव हा यादवांचा प्रसिद्ध संगीत तज्ञ होता. त्याचबरोबर त्यांचा प्रधान कोण होता याच्यावरती सुद्धा खूप प्रश्न आले आहेत. यादवांचा प्रधान कोण होता? हेमाडी हा यादवांचा प्रधान होता. आता सध्या आपल्याला जे हिंदू मंदिरं दिसत आहेत पहा, हेमाडपंथी मंदिरं तुम्ही ऐकलं असेल पहा. हेमाडपंथी बांधकाम आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. तुम्ही एखाद्या प्राचीन मंदिरात गेला असाल तर तिथं लिहिलेलं असतं हेमाडपंथी आहे. मग हे हेमाडपंथी का नाव पडलं? तर ते याने बांधकाम केलेलं आहे. ती शैली कोणाची होती? ह्या हेमाडीची होती. मग हा हेमाडी कोण होता? तर तो यादवांचा प्रधान होता. पहा, काय होता? यादवांचा प्रधान होता. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याच्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 आहे. मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालाय. छत्रपती संभाजी महाराजांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? मग छत्रपती संभाजी महाराजांचं कोणते साहित्य आहे? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कोणता आहे? बुद्धभूषण आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की हा बुद्धभूषण हा ग्रंथ कोणत्या भाषेमधून आहे? तर हा मित्रांनो संस्कृत भाषेमधील ग्रंथ आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी संस्कृत भाषेमधील बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर पहा, भावार्थ रामायण कोणाचं आहे? तर भावार्थ रामायण हे संत एकनाथांचं आहे. भावार्थ दीपिका कोणाची आहे? तर भावार्थ दीपिका ही संत ज्ञानेश्वरांची आहे. या भावार्थ दीपिकेलाच आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरी म्हणतो. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर शिवभारत, हे शिवभारत कोणाचं आहे पहा? तर हे शिवभारत कवी परमानंद यांचं आहे. लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचंय? तर याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे किंवा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या खनिजाची जोडी महाराष्ट्रातील जिल्ह्यात आढळते? टीसीएसचा फेवरेट पॅटर्न आहे. टीसीएस असा प्रश्न परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न अशा पद्धतीचा विचारत आहे आणि त्यांचं उत्तर सुद्धा ठरलेलं आहे. 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर. आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले, मी जेवढे प्रश्न पाहिले त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय कोळसा क्षेत्र कुठं आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. लोह खनिज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतं. ओके. आता कोळसा फक्त नागपूरमध्येच आढळतो का? तर कोळसा बाकीच्या पण जिल्ह्यामध्ये आढळतो, पण नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आढळतो. तसंच लोह खनिजाचं आहे, बाकीच्या पण जिल्ह्यामध्ये आढळतं, परंतु ते सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आढळतं. ओके. मग आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. 14वा प्रश्न होता भगतसिंग आणि बी.के. दत्त. आता हे बी.के. दत्त म्हणजेच कोण? बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत कोणत्या दिवशी बॉम्बस्फोट केले? मग कोणत्या दिवशी बॉम्बस्फोट केले होते? 8 एप्रिल 1929 रोजी बॉम्बस्फोट केला होता. मी तुम्हाला जे सांगतो ना, तुम्हाला तारखेसहित पाठ करायचंय. तर का करायचंय? पहा, तुम्हाला तारखेसहित प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये तारीख शोधलेली. जर तुम्हाला फक्त एवढं माहिती असतं की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी काय केंद्रीय विधानसभेत 1929 साली बॉम्बस्फोट केले, तर 1931 पहा, इथं पण ऑप्शन आहे आणि इथं पण ऑप्शन आहे. मग या दोन्हीपैकी तुम्हाला एक उत्तर लिहावं लागलं असतं. पण जर तारीख माहिती असेल तर तुम्ही काय लिहिलं असतं? कन्फर्म उत्तर लिहिलं असतं. ओके. आता हे जे बॉम्बस्फोट आहेत यांनी कोणत्या बिलाला विरोध म्हणून केले होते? तर पहा, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल हे जे 2 बिल होते, या 2 बिलाला विरोध म्हणून त्यांनी काय केलं होतं? या ठिकाणी बॉम्ब फेकले होते. ओके. त्याच्यानंतर भगतसिंग यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली असा प्रश्न विचारला जातो. मग पहा, हिंदुस्थान
सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना त्यांनी केली होती भगतसिंग यांनी. त्याचबरोबर भगतसिंग त्यांना सहकार्य कोणाचं लागलं होतं? चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचं सुद्धा काय झालं होतं याच ठिकाणी सहकार्य लाभलं होतं म्हणा, किंवा दोघांनी मिळून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती. कधी स्थापना केली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. 1928 ला स्थापना केली होती. भगतसिंग यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणतं याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग कोणतं पुस्तक आहे? मी नास्तिक का आहे, हे त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. भगतसिंग यांना फाशी कोणत्या दिवशी देण्यात आली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो पहा. 23 मार्च 1931 ला फाशी देण्यात आली. कुणाकुणाला देण्यात आली? भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना काय करण्यात आली होती? फाशी देण्यात आली होती. ओके. पुढचा प्रश्न आपला 15 नंबर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याचा आहे? सर्वात कमी साक्षरता दर विचारलाय कोणत्या जिल्ह्याचा आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नंदुरबार जिल्ह्याचा साक्षरता दर काय सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारला होता की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? तर महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? 82.34 आहे. पुन्हा इथं सुद्धा प्रश्न आला होता की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर किती आहे मित्रांनो? तर तो आहे 88.38%. आणि इथं सुद्धा प्रश्न आला होता की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती आहे? तर तो आहे 75.87%. म्हणजे हे चारही प्रश्न परीक्षेत आलेत. हा तर आलाय पहा, हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. कदाचित आपण घेतला पण असेल. हा प्रश्न पण आला होता आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे पहा एकाच मुद्द्यावरती काय केलंय? 4 प्रश्न विचारले. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला कुठलाही मुद्दा अभ्यास करताना काय करायचा? डीप मध्ये करायचा आहे म्हणा, किंवा स्पष्टीकरणासहित करायचं आहे. का करायचं आहे? पाहिलं ना तुम्ही, एकाच मुद्द्यावरती 4 वेळेस प्रश्न काय केला होता? विचारला होता. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते संग्रहालय यापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणून ओळखले जात होते? मग महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे जे आहे, हे संग्रहालय पूर्वी काय प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणून ओळखले जात होते. आता या ठिकाणी पहा, या संग्रहालयावरती प्रश्न का आला तुम्हाला सांगतो मी. तर का आला होता पहा, या संग्रहालयाची स्थापना कधी झाली होती? 10 जानेवारी 1922 ला झाली होती. म्हणजेच आता जे 2022 आहे, या 2022 ला काय झाले होते? 100 वर्ष पूर्ण झाले होते. मग मी तुम्हाला सांगतो, ज्या घटनांना 100 वर्ष पूर्ण झालेत, ज्या घटनांना 50 वर्ष पूर्ण झालेत, किंवा ज्या घटनेला 25 वर्ष, 75 वर्षे, हे असे जे वर्ष आहेत ना, या घटना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. का लक्षात ठेवायच्यात? तर यांच्यावरती प्रश्न येण्याची काय असते? दाट शक्यता असते. मग हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या शहरामध्ये आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. खालीलपैकी कोणता विषय संघाच्या यादीत नाही? आता संघाच्या म्हणजे RSSच्या नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणता संघाचा याचा काय संबंध? RSSच्या नाही, संघाच्या म्हणजेच काय? केंद्राच्या किंवा केंद्र सूची. आता केंद्र सूची म्हटलं तुमच्या लक्षात आलं असेल. काय विचारलंय? खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय पहा, सायबर कायदे, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि अणुऊर्जा. मग यापैकी सायबर कायदे हा जो विषय आहे, हा केंद्र सूचीमध्ये नसलेला विषय आहे. मग केंद्र सूचीमध्ये असणारे विषय कोणकोणते लक्षात ठेवायचे? संरक्षण आहे, परराष्ट्र व्यवहार आहे आणि अणुऊर्जा आहे. ओके. पुढचा प्रश्न 18 नंबर. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे भागोजी नाईक यांच्यावरती सुद्धा प्रश्न डबल आलाय. भागोजी नाईक खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते? तर हे कोणत्या ठिकाणचे होते? नाशिक जिल्ह्यातील पहा, नांदूर शिंगोटे या गावचे होते. ते गाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय, नांदूर शिंगोटे. कारण मागचा प्रश्न गावावरती होता आणि हा प्रश्न आता जिल्ह्यावरती विचारला. तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे. ओके. 19 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते पुस्तक बाळ गंगाधर टिळक, आता बाळ गंगाधर टिळक म्हणजेच कोण? लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिले होते असं आपल्याला विचारलंय. मग मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं? तर गीता रहस्य हे पुस्तक त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलं होतं. कुणी? बाळ गंगाधर टिळक यांनी, म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी. लोकमान्य टिळकांवरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी पहा, वेदामधील आर्टिक घर हे नाही. गीतांजली कोणाचा आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की नाही. मग गीतांजली कोणाचा आहे? रवींद्रनाथ टागोर यांचा काय आहे? गीतांजली हा काव्यसंग्रह आहे. त्याचबरोबर गुलामगिरी कोणाचा आहे? तर गुलामगिरी महात्मा फुले यांचं काय? गुलामगिरी हे पुस्तक आहे. ओके. तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे. गीता रहस्य कोणाचं आहे? तर गीता रहस्य हे लोकमान्य टिळकांचं आहे. ओके. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी केसरीची स्थापना कधी केली? तर ती 1881 ला केली. केसरी वृत्तपत्राची भाषा कोणती होती? तर मराठी भाषा होती.
त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी मराठा वृत्तपत्राची स्थापना कधी केली? ती सुद्धा 1881लाच केली. मराठा वृत्तपत्राची भाषा कोणती होती? तर ती मात्र इंग्रजी होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना 1885 साली केली होती. कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनीच. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. कधी केला? 1893ला केला. सार्वजनिक शिवजयंती सुरू केली होती. कधी केली होती? 1895 साली केली होती. ओके. त्याचबरोबर लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये कधी होते पहा? तर ते 1908 ते 14 या काळामध्ये, म्हणजे 6 वर्ष त्यांना काय केली होती? जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्या 6 वर्षामध्ये हे मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होता? गीता रहस्य हा नावाचा ग्रंथ लिहिला होता. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबरचा. अस्तंबा शिखर, अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो? तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.